नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण प्रकरण क्रमांक 1 बघतोय, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे पॉइंट, लाईन, प्लेन, त्यानंतर सेगमेंट, रे, त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स अँड बिटवीनस. आणि ह्या सगळ्यावर आपल्याला आता उदाहरणं बघायची. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा आहे पहिला प्रश्न. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. इथं एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनवरून आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे, अंतर काढायचं आहे. कशामधलं अंतर काढायचं आहे? डिस्टन्स BE, डिस्टन्स JA, डिस्टन्स PC, डिस्टन्स JH, डिस्टन्स KO, डिस्टन्स OE, डिस्टन्स PJ आणि डिस्टन्स QB. ही अंतर आपल्याला काढायची. मग आता संख्या रेषा दिलेली आपल्याला माहिती आहे. संख्या रेषा कशी असते? संख्या रेषेवर 0 हा जो बिंदू आहे तो थोडक्यात संख्या रेषेचा आरंभ बिंदू असतो, ओरिजिन असतो. त्याच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, त्याच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. आपल्याला हे माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. संख्या रेषेवर आपण जसजसं उजवीकडे जाऊ तसतशा संख्या मोठ्या होत जातात आणि तसजसं डावीकडे जाऊ तसतशा संख्या लहान होत जातात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? -5 पेक्षा मोठी -4 आहे. म्हणजे या संख्या रेषेवर ज्या संख्या दाखवलेल्या आहेत त्यात सर्वात लहान संख्या आहे -5. -5 पेक्षा मोठी आहे -4. -4 पेक्षा मोठी आहे -3. -3 पेक्षा मोठी आहे -2 आणि -2 पेक्षा मोठी आहे -1. -1 पेक्षा मोठी आहे 0. म्हणजे 0 ही सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठी झाली. आणि मग नंतर 0 पेक्षा 1 मोठी, 1 पेक्षा 2 मोठी, 2 पेक्षा 3 मोठी, 3 पेक्षा 4, 4 पेक्षा 5 आणि 5 पेक्षा 6 मोठी. मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपण अंतर काढू डिस्टन्स BE. पहिलं जे अंतर आपल्याला दिलेलं आहे ते आहे डिस्टन्स BE. डिस्टन्स BE. आता डिस्टन्स BE काढायचं म्हणजे आपल्याला बघा हे अंतर काढायचे. BE एवढं अंतर काढायचे. संख्या रेषेवर जर बघितलं आपण तर आपल्याला 1, 2, 3 त्या दोन्ही बिंदूंमधलं अंतर 3 एकक आहे, 3 युनिट्स. हेच लगेच समजतं. पण आता जर आपल्याला संख्या रेषाच दिलेली नसेल तर ही अंतर काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तर ही अंतर काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B कोणता आहे तो शोधायचा आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज इक्वल टू किती आहे? B चा कोऑर्डिनेट आहे 2. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E तो किती आहे? 5 आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की 2 आणि 5 मध्ये 5 ही मोठी संख्या आहे. संख्या रेषेवर मोठी संख्या नेहमी लहान संख्येच्या उजव्या बाजूला असते. मग या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स BE काढण्यासाठी 5 जे आहे ते 2 पेक्षा मोठे आहे हे लक्षात घ्या. 5 हा कोऑर्डिनेट 2 या कोऑर्डिनेटपेक्षा मोठा आहे आणि म्हणून सो दॅट डिस्टन्स BE इज इक्वल टू मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट वजा करा, म्हणजेच काय येईल
distance BE is equal to 5 minus 2 3 युनिट. डिस्टन्स BE किती आलेलं आहे? 3 युनिट आलेलं आहे. अशाच पद्धतीने आता सेकंड आपण बघू. दुसरं उदाहरण जे ए. ठीक आहे, जे ए आपण काढू. दुसरं उदाहरण आहे डिस्टन्स जे ए किती आहे. आता याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? जेचा कोऑर्डिनेट काढा आणि एचा कोऑर्डिनेट काढा. तो किती आहे पहा. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे किती येतो? जेचा कोऑर्डिनेट हा इथं, म्हणजे आपल्याला जे ए हे अंतर काढायचं आहे. हे अंतर काढायचं आपल्याला, तो आहे -2. आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एचा कोऑर्डिनेट किती आहे? 1 आहे. मग इथे कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे? -2 मोठा आहे की 1 मोठा आहे? तर संख्या रेषेवर जर आपण बघितलं तर 1 हा -2च्या उजव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूची संख्या ही नेहमी मोठी असते. किंवा आपण हेही बघितलं आहे, धन संख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 1 इज ग्रेटर दॅन 2. सो दॅट डिस्टन्स जे ए इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बिगेस्ट कोऑर्डिनेट 1 -2 आहे. 1 मायनस -2. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 1 मायनस -2 आहे. आपल्याला हे माहिती आहे की कंसामध्ये जर ऋणचिन्ह कंसाच्या बाहेर जर ऋणचिन्ह असेल तर कंस काढून टाकताना कंसातील चिन्ह बदलतं. ऋण असेल तर धन होईल, धन असेल तर ऋण होईल. मग इथं ऋण आहे, कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे, मग याचं होईल धन 2. सो दॅट डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 2 + 1 3 युनिट. अशा पद्धतीनं आपल्याला ही 2 उदाहरणं आपण सोडवलेली. आता तिसरं उदाहरण घेऊ आपण. पीजे, डिस्टन्स पीजे. आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे डिस्टन्स पीजे, म्हणजे 7वं उदाहरण आहे. डिस्टन्स पीजे. आता या ठिकाणी पुन्हा पीचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी किती येतो? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी -4 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे
पॉईंट जे इज इक्वल टू -2. आता याच्यात कोणतं कोऑर्डिनेट मोठा येणार आहे? -4 मोठा येणार आहे का -2 मोठा येणार आहे? तर या ठिकाणी -2 इज ग्रेटर दॅन -4, कारण 2 हा -4च्या राईट हँड साईडला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल डिस्टन्स PJ इज इक्वल टू मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा आहे, म्हणजे -2 हा झाला मोठा कोऑर्डिनेट मायनस लहान कोऑर्डिनेट काय आहे -4. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, डिस्टन्स PJ इज इक्वल टू -2 निगेटिव्ह काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे, पॉझिटिव्ह +4. सो दॅट डिस्टन्स PJ इज इक्वल टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, 4 मधून 2 गेले 2 राहतील आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. 4 मोठी संख्या आहे, तिचं चिन्ह पॉझिटिव्ह, म्हणजे इथं पॉझिटिव्ह येईल युनिट. आणि तसंही लक्षात ठेवा, कोणत्याही दोन बिंदूंमधील जे अंतर असतं ते नेहमी धन संख्याच असतं, ऋण संख्या नसतं. अशाच पद्धतीनं तुम्हाला ही बाकीची अंतरंसुद्धा काढता येतील. डिस्टन्स जे काढलेल्याचे आपण डिस्टन्स PC काढता येईल. Pचा कोऑर्डिनेट आहे -4 आणि Cचा कोऑर्डिनेट आहे 3. मग -4 आणि 3 हे अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, मोठा कोऑर्डिनेट 3 आहे, लहान कोऑर्डिनेट -4 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 - -4, 3 - -4 म्हणजे 3 + 4 आणि 3 + 4 म्हणजे किती येणार आहे 7. तसंही बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 युनिट डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये. त्याच पद्धतीनं इथं KO दिलेलं आहे. केचा निर्देशक आहे, केचा कोऑर्डिनेट आहे -3 आणि ओचा कोऑर्डिनेट आहे 0. 0 इज ग्रेटर दॅन -3, म्हणजे 0 - -3 म्हणजे 0 + 3 म्हणजे येईल 3. अशा पद्धतीने ही सगळे अंतरं तुम्हाला काढता येतील. आपण बघूया पुढचं उदाहरण. उदाहरण क्रमांक 2 आहे. काय उदाहरण क्रमांक 2? इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x and that of B is y. If the coordinate of A is x and that of B is y, find distance AB. A चा कोऑर्डिनेट x आहे, B चा कोऑर्डिनेट y आहे आणि तुम्हाला डिस्टन्स AB काढायचं आहे. आणि इथं उदाहरणं दिलेली, त्या उदाहरणांमध्ये x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहिल्या उदाहरणात x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 7. दुसऱ्या उदाहरणात x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू -2. तिसऱ्या उदाहरणात x ची व्हॅल्यू -3 आणि y ची व्हॅल्यू 7. चौथ्या उदाहरणात दिलेली x ची व्हॅल्यू -4 आणि y ची व्हॅल्यू -5. म्हणजे इथं ह्या ज्या x आणि y च्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत याच्यामध्ये x ची जी व्हॅल्यू असणार आहे ती म्हणजे A चा कोऑर्डिनेट असणार आहे आणि y ची जी व्हॅल्यू असणार आहे ती म्हणजे B चा कोऑर्डिनेट असणार आहे. तर मग आता या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण बघू. उदाहरण क्रमांक 1. x is equal to 1, x is equal to 1 and y is equal to 7. मग हे उदाहरण सोडवताना x is equal to 1 आणि y is equal to 2. x is the coordinate of A and y is the coordinate of B. म्हणजे A चा कोऑर्डिनेट x म्हणजेच काय येईल 1 आणि B चा कोऑर्डिनेट y आहे म्हणजे तो काय येणार आहे 7. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येणार आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A तो x दिलेला आहे
आणि एक्सची व्हॅल्यू इथं आहे 1. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, तो y दिलेला आहे आणि इथं yची व्हॅल्यू आहे 7 आणि इथं आपल्याला माहिती आहे 7 इज ग्रेटर दॅन 1. सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू 7 minus 1. So that distance AB is equal to 7 minus 1 6 unit. हे झालं उदाहरण पहिलं. आता याच्यानंतर आपण उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 मध्ये x ची व्हॅल्यू आहे 6, x इज इक्वल टू 6 आहे आणि y इज इक्वल टू -2 आहे. मग या ठिकाणी पहा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज इक्वल टू x इज इक्वल टू किती येतो, इथं किती व्हॅल्यू दिलेली आहे 6 व्हॅल्यू दिलेली 6. अशाच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, बीचं कोऑर्डिनेट y आणि y ची व्हॅल्यू इथं किती दिलेली आहे -2 दिलेली आहे. मग या ठिकाणी कोणता मोठा येणार आहे, -2 मोठा येईल का 6 मोठा येईल. 6 इज ग्रेटर दॅन -2 म्हणजेच 6 इज ग्रेटर दॅन -2. सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 minus -2. सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 मायनस मायनस होईल +2. सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 + 2 8 युनिट. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स AB येत आहे 8 युनिट. आता आणखी एक पुढचं उदाहरण घेऊ आपण. पुढचं उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 4 घेऊ आपण. x इज इक्वल टू 4 -4, x इज इक्वल टू -4 and y इज इक्वल टू -5. आता इथं पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज इक्वल टू x दिलेला आहे आणि x ची व्हॅल्यू इथं किती आहे -4 आहे. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B, त्याचा y कोऑर्डिनेट आहे बीचा आणि y ची व्हॅल्यू आहे -5. तर या ठिकाणी -4 आणि -5 मध्ये कोणती संख्या मोठी असणार आहे, -4 इज ग्रेटर दॅन -5, कारण -4 हा संख्या रेषेवर -5च्या राईट हँड साईडला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू -4 minus -5. सो दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू -4 मायनस मायनस होईल +5. सो दॅट
डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, धन ऋण संख्या आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर मोठ्या नंबर्समधून लहान नंबर्स काय करा, मायनस करा. म्हणजेच 5 - 4 1 आणि मोठ्या नंबरचं चिन्ह येईल पॉझिटिव्ह 1 युनिट. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ए बी येतं आहे 1 युनिट. असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे डिस्टन्स काढता येईल. तिसरं उदाहरण दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू -3 वाय इज इक्वल टू 7. म्हणजे 7 मायनस -3 म्हणजे 7 + 3 येईल 10 येईल. तिसऱ्याचा आन्सर येईल 10. चौथं आपण सोडवलं आहे. पाचवं जे दिलेलं आहे -3 आणि -6, याच्यामध्ये -3 हा काय झाला, मोठा नंबर आहे, -6 लहान नंबर आहे. -3 मायनस -6 म्हणजेच -3 + 6, याचा आन्सर येणार आहे -3 + 6 इज इक्वल टू +3. अशाच पद्धतीने इथं 4 आणि -8 आहे, 4 इज ग्रेटर दॅन -8 म्हणजे 4 मायनस -8 म्हणजेच या ठिकाणी 4 + 8 आणि 8 + 4 येईल 12. म्हणजे अशा पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा आता. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, find which of the point is between the other two. If the point are not collinear, state so. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली, माहिती दिलेली. काय माहिती दिलेली, पहिली दिलेली डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. या दिलेल्या माहितीवरून पी क्यू आणि आर यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे आपल्याला सांगायचे. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. आणि पुढं काय सांगायचं आहे आपल्याला, पुढं आपल्याला काय सांगायचं आहे, इफ द पॉइंट आर नॉट कोलिनियर, जर हे पॉइंट कोलिनियर नसतील, एकाच रेषेवर नसतील, स्टेट सो, तर तसं सांगा. म्हणजे ते जर पॉईंट एका रेषेवर नसतील तर तसं आपल्याला तिथं नमूद करायचं आहे की हे पॉईंट एकाच रेषेवर नाहीत किंवा कोलिनियर नाहीत. आणि मग आता इथं आपण पहिलंच उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आहे काय, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी आर is equal to 7, distance PQ is equal to 10 is equal to 10 आणि distance QR is equal to 3, distance QR is equal to 3. आता एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस बिटवीनेस बघितलंय त्यावेळेस आपण बघितलंय की जर आपल्याला 3 अंतर दिलेली असतील तर त्यापैकी एक अंतर तर सगळ्यात मोठं असणार आहे. आणि त्या मोठ्या अंतरा इतकी जर लहान 2 अंतरांची बेरीज झाली तर आपल्याला इथं म्हणता येईल की ते तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत. मग आता इथं सगळ्यात मोठं अंतर किती आहे, 10 आहे. सगळ्यात मोठं अंतर आहे 10 आणि लहान 2 अंतर आहे 7 आणि 3. मग आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 आहे. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. आणि उरलेल्या 2 अंतरांची बेरीज करू, म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस
3 इज इक्वल टू किती येतं 10 येतं. याला म्हणू इक्वेशन नंबर 2. मग 1 आणि 2 ही दोन्ही इक्वेशन आपण बघितली तर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 आहे. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर हे 10च आहे. याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 या दोन विधानांवरून आपल्याला काय सांगता येईल, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. आणि मग इथं डिस्टन्स पी आर, आता डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर आहे. म्हणजे डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर ही सगळ्यात लहान, म्हणजे ही दोन डिस्टन्स पी क्यू पेक्षा लहान अंतर आहे, प्रत्येकी लहान आहे, छोटं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल का पी आणि क्यू, मग समजा जर एखादा ह्या अंतर असेल, हे तिन्ही बिंदू जर एका रेषेवर असतील तर कडेचे बिंदू पी आणि क्यू असणार आहे आणि मधला बिंदू कोणता असणार आहे, आर असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, सो दॅट पॉइंट आर is in between point P and Q, so that P in between R in between Q. अशा पद्धतीने आपल्याला हे या ठिकाणी सांगता येतं. लक्षात आलं असेल तुमच्या. काय करायचं आहे, सगळ्यात मोठं जे अंतर आहे ते मोठं अंतर एकदा घ्यायचं आहे आणि लहान दोन अंतरांची बेरीज करायची आहे, जसं इथं आपण केलेली आहे. ती बेरीज जर मोठ्या अंतरा इतकी असले तर यांच्यामध्ये बिटवीनेस हा गुणधर्म असणार आहे, बिटवीनेस ही प्रॉपर्टी असणार आहे, म्हणजे ते बिंदू कोलिनियर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येईल की पॉइंट्स पी क्यू अँड आर आर कोलिनियर. आर कोलिनियर असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हे आपण पहिलं उदाहरण घेतलं. आता उदाहरण क्रमांक घेऊ आपण 2. उदाहरण क्रमांक घेऊ आपण 2. काय दुसरं उदाहरण, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. आता याचं सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे, आर एसचं, आर आणि एस मधील अंतर 8 दिलेलं आहे, एस आणि टी मधलं अंतर 6 दिलेलं आहे, बिंदू आर आणि टी मधलं अंतर 4 दिलेले आहे. सगळ्यात मोठं अंतर कोणतं येते, 8 येते. म्हणजेच डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज करू. डिस्टन्स एस टी इज प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6
प्लस 4 इज इक्वल टू किती येतं आहे 10 येतं आहे. याला म्हणू इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 बघितलं आणि इक्वेशन नंबर 2 जर बघितलं तर या ठिकाणी ह्या आर एसची जी व्हॅल्यू आहे ती आहे 8 आणि राहिलेल्या दोन अंतरांची जी बेरीज आहे ती आहे 10. म्हणजे सगळ्यात मोठं अंतर 8 आहे आणि उरलेल्या दोन अंतरांची बेरीज 10 आहे. याचा अर्थ काय झाला डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल सो दॅट पॉइंट आर एस अँड टी points R, S and T are not collinear. Are not collinear असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अशाच पद्धतीनं तुम्हाला ही बाकीची सगळी उदाहरणं सोडवता येतील. पहा तिसरं उदाहरण आहे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16, डिस्टन्स सी ए इज इक्वल टू 9 आणि डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. सगळ्यात मोठं अंतर आहे 16. मग या दोघांची बेरीज करून बघा 9 आणि 7ची बेरीज येते 16. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी सो दॅट पॉईंट ए बी अँड सी आर कोलिनियर. आणि मग इथं कोणता पॉईंट इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे आता ए आणि बी मधलं अंतर सगळ्यात जास्त आहे म्हणजे ए आणि बी दोन कडेचे बिंदू आले आणि सी हा काय असणार आहे त्यांच्या मधला बिंदू असणार आहे. सो दॅट पॉईंट सी इज इन बिटवीन ए अँड बी म्हणजे जिथं ए इन बिटवीन सी इन बिटवीन बी असं येईल. त्याच पद्धतीनं 6वं उदाहरण आहे एल एम इज इक्वल टू 11 दिलेलं आहे, एम एन इज इक्वल टू 12 आणि डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 8 दिलेलं आहे. सगळ्यात मोठं अंतर कोणतं या ठिकाणी 12 आहे. मग राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज केली 11 अँड 8 यांची जर बेरीज केली तर 19 येईल. म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल डिस्टन्स एम एन इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल. म्हणजे इथं पॉईंट एल एम एन आर नॉट कोलिनियर. इथंही तुम्हाला बघा डिस्टन्स एक्स वाय 15 दिलेलं आहे, डिस्टन्स वाय झेड 7 दिलेलं आहे, डिस्टन्स एक्स झेड 8 दिलेलं आहे. सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे एक्स आणि वाय मधलं आहे 15. मग उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करा 7 + 8 15 येतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल पॉईंट एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर पॉईंट्स. मग इथं कोणता पॉईंट इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे तर सगळ्यात मोठं अंतर बघा कोणतं एक्स वाय. मग राहिलेला झेड बिंदू या दोघांच्या मध्ये असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल पॉईंट झेड इज इन बिटवीन एक्स अँड वाय. सो दॅट एक्स इन बिटवीन झेड इन बिटवीन वाय. आणि या ठिकाणी 6वं उदाहरण जे दिलेलं आहे डिस्टन्स डी इज इक्वल टू 5, डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8 अँड डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 6. सगळ्यात मोठं अंतर आहे 8. मग लहान दोन अंतराची म्हणजे 5 आणि 6ची जर बेरीज केली तर ती येते 11. म्हणजे इथं तुम्हाला डिस्टन्स ई एफ इज नॉट इक्वल टू डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ आहे असं म्हणता येईल. आणि मग या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येईल की पॉईंट डी ई अँड एफ आर नॉट कोलिनियर. हे पॉईंट एकरेषीय नाही. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवता येईल. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी दिलेला आहे. ऑन ए नंबर लाईन पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज.
आता या ठिकाणी पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत ते नीट लक्षात घ्या. पॉसिबिलिटीज याचा अर्थ होतो शक्यता. ह्या पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत? तर पहिली पॉसिबिलिटी काय येते पहा. पहिली पॉसिबिलिटी काय येते? डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी प्लस डिस्टन्स ए सी. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय येते? डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. आणि तिसरी प्रॉपर्टी काय आहे? तिसरी पॉसिबिलिटी काय आहे ते? डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. ह्या तिन्ही प्रॉपर्टीसाठी आपल्याला चेक करायचं आहे की डिस्टन्स ए बीची लांबी किती, डिस्टन्स ए बी म्हणजे ए आणि बी मधलं अंतर किती आहे. हे तिन्ही बिंदू नंबर लाईनवर आहे. ए बी आणि सी हे एका लाईनवर आहे. लक्षात घ्या, ए बी आणि सी हे तिन्ही बिंदू जे आहेत ते एका लाईनवर आहे. पण कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान हे आपल्याला माहीत नाही. अशा तीन पॉसिबिलिटी निर्माण होतात. कोणत्या? समजा या ठिकाणी ए बिंदू बी बिंदू असेल, या ठिकाणी ए असेल आणि या ठिकाणी सी असेल, किंवा या ठिकाणी ए असेल, या ठिकाणी बी असेल, या ठिकाणी सी असेल, किंवा या ठिकाणी ए असेल, या ठिकाणी सी असेल आणि या ठिकाणी बी असेल. अशा तीन पॉसिबिलिटी निर्माण होतात. मग यातल्या प्रत्येक पॉसिबिलिटीला काय म्हणलंय आपल्याला? On a number line, point A, B and C are such that distance AC is equal to 10, distance AB is equal to n. Find distance AB considering all properties. Distance AB A आणि B बिंदू मधील जे अंतर आहे ते काढायचं आहे. सगळ्या पॉसिबिलिटी यामध्ये ग्राह्य धरायचे आहे. मग आता आपण पहिली पॉसिबिलिटी नुसार अंतर काढूया. पहिली पॉसिबिलिटी काय? डिस्टन्स ए बी प्लस इज इक्वल टू डिस्टन्स बी सी प्लस डिस्टन्स ए सी. मग ही झाली पहिली प्रॉपर्टी. याच्यामध्ये किमती टाका. ए बी आपल्याला काढायचं आहे. इज इक्वल टू बी सी किती दिलेला आहे? 8 प्लस ए सी 10 दिलेला आहे. इज इक्वल टू किती आलेलं आहे? 18 युनिट. म्हणजे पहिलं उत्तर आलेलं आहे. पहिल्या पॉसिबिलिटीचा जर विचार केला तर उत्तर येतं 18 युनिट. ए बी मधील अंतर ए आणि बी मधील अंतर येतं 18 युनिट. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती कोणती आहे? डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. याच्यानुसार जर आपण अंतर काढायला गेलो तर काय येईल पहा. सो दॅट डिस्टन्स बी सी किती दिलेलं आहे? 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं आहे प्लस डिस्टन्स ए सी दिलेलं आहे 10. आता या 10चं जर डाव्या बाजूला आपण पक्षांतर केलं, डाव्या बाजूला आणले तर काय होईल? डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8 मायनस 10 इज इक्वल टू -2. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की डिस्टन्स म्हणजे अंतर ही नेहमी धन संख्या असते
अंतर हे काय असतं, नेहमी धन संख्या असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सो दॅट ह्या पॉसिबिलिटीमुळे डिस्टन्स ए बी निघणार नाही आहे. का निघणार नाही, कारण distance is always positive number. अंतर हे नेहमी धन संख्या असते. आणि तिसरी प्रॉपर्टीचा विचार करू आपण. डिस्टन्स AC is equal to distance AB plus distance BC. मग डिस्टन्स AC किती दिलेलं आहे, डिस्टन्स AC आहे 10 इज इक्वल टू डिस्टन्स AB आपल्याला काढायचं आहे प्लस डिस्टन्स BC किती दिलेलं आहे, 8 दिलेलं आहे. आता 8 डाव्या बाजूला आणा, ते 10 मधून वजा होतील. म्हणजे डिस्टन्स AB इज इक्वल टू 10 मायनस 8 इज इक्वल टू 2 युनिट. म्हणजे ह्या दोनच पॉसिबिलिटीमध्ये, ह्या दोनच कंडिशनमध्ये आपल्याला अंतर ए बीचं मिळतं. ह्या कंडिशनमध्ये आपल्याला ए बीचं अंतर मिळत नाही, कारण ते निगेटिव्ह नंबर येतं. ते काय येतं आहे, निगेटिव्ह नंबर येतं आहे. आणि निगेटिव्ह नंबर हे अंतर कधीच नसतं. तर अशा पद्धतीनं ह्या 3 पॉसिबिलिटीतून तुम्हाला ही अंतरं काढता येतील. आणि उदाहरण 5 आहे, points x, y, z are collinear such that distance xy is equal to 17, distance yz is equal to 8. Find distance xz. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर एवढंच दिलेलं आहे. कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे, त्यांचं बिटवीनेस दिलेलं आहे का, नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर हे अंतर काढायचं असेल तर 2 प्रकारे काढावे लागणार आहे. मग 2 प्रकारे कसं काढावं लागणार आहे पहा. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17 दिलेलं आहे, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8 दिलेलं आहे. आणि आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स एक्स झेड. डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचे. मग आता एक्स झेड काढताना डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड. हे पहिलं येईल आपलं, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू एक्स वाय किती दिलेले आहे 17 प्लस वाय झेड किती दिलेलं आहे 8 दिलेलं आहे इज इक्वल टू 25 युनिट. 17 प्लस 18 25. ही झाली पहिली. आता दुसरा जो प्रकार आहे तो कसा असणार आहे. एक्स वाय दिलेलं आहे, वाय झेड काढायचं आहे आपल्याला, वाय झेड दिलेलं आहे आणि एक्स झेड काढायचं आहे. मग एक्स झेड काढताना आपल्याला डिस्टन्स एक्स वाय मधून डिस्टन्स वाय झेड मायनस करावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल, इफ x
इन बिटवीन वाय इन बिटवीन झेड. म्हणजे हे जे असं आहे, हे इक्वेशन केव्हा निर्माण होणार आहे, जेव्हा एक्स इन बिटवीन वाय इन बिटवीन झेड. आता जर असं असेल, इफ x between y x between z between y असं असेल तर काय येणार आहे, डिस्टन्स एक्स झेड, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एक्स झेड हे अंतर काढायचं आहे. ते काय करावं लागेल आपल्याला, एक्स वाय मायनस झेड वाय किंवा वाय झेड, जे डिस्टन्स एक्स वाय मायनस डिस्टन्स वाय झेड. आणि मग या ठिकाणी डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एक्स वाय इज इक्वल टू 17 मायनस वाय झेड इज इक्वल टू 8. सो दॅट डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू येईल 9 युनिट. तर अशा पद्धतीने ही दोन प्रकारे आपल्याला अंतर काढता येतं. आणि आता उदाहरण क्रमांक 6, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, इफ ए इन बिटवीन बी इन बिटवीन सी अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5, देन लेंथ ए बी इज इक्वल टू व्हॉट. मग इथं आपण पहिलं स्केच प्रॉपर फिगर, एक फिगर आपल्याला काढायची. मग आता सुरुवातीला आपण फिगर काढू. ए इन बिटवीन बी इन बिटवीन सी आहे, ए बिटवीन बी, बी इज बिटवीन ए अँड सी. मग इथं काय दिलेलं आहे, ए सी इज इक्वल टू 11. ए सी किती दिलेला आहे, 11 दिलेला आहे. ए सी दिलेला आहे 11. बी सी दिलेला आहे 6.5, 6.5 हा बी सी दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए बी काढायचं आहे, ए बी काढायचं आहे. आता इथं बघा, ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी असं लिहिण्यापेक्षा आपण ए बी इज इक्वल टू ए सी मायनस बी सी असंही लिहू शकतो. कारण ए आणि सी दोन्हीकडेचे बिंदू आहे. ए सी मधून बी सी जर वजा केला, ए आणि सी मधील अंतरामधून बी आणि सी बिंदूमधील अंतर जर वजा केलं तर आपल्याला ए आणि बी मधलं अंतर मिळणार आहे. मग इथं आपल्याला म्हणता येईल, सो दॅट डिस्टन्स ए बी is equal to distance AC minus distance BC. So that distance AB is equal to 11 minus 6.5 is equal to 5 plus 5 10, 7 and 4 4.5 units. Second आहे, if R S is in between R and T and length ST is equal to 3.7, length RS is equal to 2.5, then length RT is equal to what. पुन्हा फिगर काढू. इथं काय म्हणलेलं आहे, एस इज इन बिटवीन आर अँड टी
इथं काय म्हणलेलं आहे, एस टी किती दिलेला आहे 3.7, आर एस किती दिलेला आहे 2.5 आणि आपल्याला काय काढायचं आहे, आर टी काढायचं आहे. मग आकृतीवरून आर टी जर काढायचं असेल तर आर एस आणि एस टी या अंतरांची बेरीज करावी लागेल. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स आर टी इज इक्वल टू डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी, so that distance RT is equal to RS आहे 2.5 प्लस ST आहे 3.7, so that distance RT is equal to 7 plus 5 12, carry 1 point 3 plus 1 4 plus 2 6.2 युनिट्स. असाच हा तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. एकदम सोपं आहे. आणि पुढचं जे उदाहरण दिलेलं आहे ते 7वं शेवटचं उदाहरण आहे. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. 3 नैकरेषीय बिंदूंपासून कोणती आकृती मिळते. सोपं आहे. 3 नैकरेषीय बिंदू आहे, याला नाव देऊ आपण ए बी आणि सी. ए आणि बी जर जोडला, बी आणि सी जर जोडला आणि सी व ए जर जोडला तर कोणती आकृती मिळते, ट्रायंगल. आकृती मिळाली आपल्याला ट्रायंगल. म्हणजेच या ठिकाणी जर 3 नैकरेषीय बिंदू असतील तर या 3 नैकरेषीय बिंदूपासून आपल्याला ट्रायंगल ही एक आकृती मिळते. अशा पद्धतीनं हा सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 जेवढे प्रश्न राहिलेले ते सोडवा आणि बाकीचे सगळे प्रश्न हे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे. धन्यवाद.